जय जय रघुवीर समर्थ. नमशांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंद अमृततृप्ताय श्रीधराय नमो नमः. राम 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 राम. सर्व गुरुबंधूंना स्वानंदाचा राम राम. सद्गुरुचरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. राम. नारायण. पुनश्च एक वेळ सर्वांना राम राम. आणि आज प्रातस्मरणीय ब्रह्मनिष्ठ महामुनी अष्टावक्र जे जनकांचे गुरु आणि जे जनक शुकाचार्यांचे गुरु अर्थात शुकदेवांचे गुरु. फरक काय तर अष्टावक्रांना आईच्या गर्भातच आत्मसाक्षात्कार झाला. म्हणजे काय की हे जग कसं आहे, जे जसं आहे तसं पाहणं, याचं नाव ज्ञान. आणि हे ज्ञान ज्यांना आईच्या गर्भात प्राप्त झालं ते जगाचे गुरु झाले. म्हणून सर्वप्रथम परमार्थात जो स्वतःच्या मनाचा गुरु होतो तो देवांचा बी गुरु होतो, मनुष्याचा बी गुरु होतो. एवढंच काय, जीवजंतूंचा सर्वांचा गुरु होतो. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म. तो व्यापक आहे, सर्वत्र आहे, सदा आहे, सर्वात आहे. हा सत्संग थोडासा परम एकाग्रतेनं श्रवण करा, एकाग्रतेनं. मग काही करावं लागणार नाही. जसं तुकोबाने सांगितलं, ठाईच सवय सोनी करा एकचित्त. पुढचा विषय जो आहे तो तुमच्या मर्जीचा आहे की जसं ठाईच सवय सोनी करा एकचित्त, आवडी आनंद आळवावा. हो. म्हणून आता आपण जे श्रवण करायला बसलो, तुम्हाला पहिलाच विषय सांगितलं की अध्यात्म लोकात जायचं असेल त्यावेळेस भौतिक लोकांचं विस्मरण करून घ्यावं लागतं. आज भगवत कृपेनं तोच विषय आला होता. पण ज्या अष्टावक्रांना आईच्या गर्भात साक्षात्कार झाला ते सार्वभौम राजा जगणकांचे गुरु झाले. गुरु होण्याचं कारण काय होतं तर तो परम जिज्ञासू आहे, हरिभक्त आहे, पूर्व सुकृताचा आहे. भगवंत त्याला कुठे ना कुठे कुणाकडून तरी व्यवस्था करतो आणि त्याचं कल्याण करून टाकतो. ही त्या परमेश्वराची करुणा आहे, कृपा आहे. म्हणून आपल्यातल्या प्रत्येक संतांनी त्याला करुणासागर म्हटलंय, कृपेचा सागर म्हटलंय, कृपा सिंधू म्हटलंय. तो कृपा सिंधू काय करतो तर आपल्याला ओळख करून देतो आणि प्रत्येकाला एक स्वानंद सिंधूचं स्वरूप आणून देतो. म्हणजे तू स्वतःच किती विराट आहेस त्याचं आत्मदर्शन करून देतो. याचं नाव साक्षात्कार आहे. आणि याची तुम्हाला उत्तम गती प्राप्त व्हावी या वाटेनं तुम्ही उद्देशपूर्तीनं जावं म्हणून कोणीतरी असलेला पोचलेला ब्रह्मनिष्ठ हयात सद्गुरू लागतो. हयात म्हणजे तो देहाण असला किंवा नसला तरी चालेल, पण तो हयात पुरुष लागतो. म्हणजे कसा लागतो तर तो सगुण बी आहे आणि निर्गुण बी आहे. त्याला बघण्यासाठी पाहणाराची एक दृष्टी लागते आणि त्या दृष्टीची प्राप्ती म्हणजे दीक्षा आहे. समज घ्या ना. त्याचा वापर तुम्ही कसा करताय हे तुमच्यावर आहे. तो किती पुष्ट करताय हे तुमच्यावर आहे. तुमच्या तपावर आहे, साधनेवर आहे, संघावर आहे, आहारावर आहे आणि तुमच्या एकांतावर आहे. आहार भ्रष्ट असेल, संघभ्रष्ट असेल तर तो साधक लवकर मतिभ्रष्ट होतो, पथभ्रष्ट होतो आणि मग परमार्थामध्येच प्रपंचामध्ये राहून परमार्थाची अवहेलना करतो, पारमार्थिकाची अवहेलना करतो. त्याला तुच्छ लेखतो, स्वतःला उच्च लेखतो
अनेक दोष त्याच्यातून बाहेर पडू लागतात ना. अशा शुकदेवांना हे राजा जनक गुरु मिळाले. 21 दिवसामध्ये त्यांना एक वेगळी प्रचिती आणून दिली म्हणतात. काय प्रचिती आणून दिली तर पूर्वसुकृतानं त्यांना जे मिळालं होतं ते वास्तविक सिद्धच आहे. याच्यावर एक शिक्कामोर्तब करायचा होता आणि तो जनकाने केला. विषय काय आहे आजचा? विषय आहे तथापि न तव स्वास्थ्यम सर्व विस्मरणात देते. अर्थात मागे तुला सांगितलं होतं, तुझी योग्यता असेल तर भगवंत तुला कोणाकडून तरी ती पूर्तता करून देतो. पण तू स्वतःच अयोग्य असशील, बहिर्मुख असशील, विषयविलासी असशील, भोगसंग्रही असशील, त्याचा हा मार्ग नव्हे. पुन्हा सांगतो, हे स्थान दुःखालय कोणासाठी आहे? जो भोग सुखाचा इच्छुक आहे त्याच्यासाठी. भिक्षुकासाठी ही आनंदवन भुवनी आहे. कोणासाठी? भिक्षुकासाठी. कारण मगाशी तुम्हाला येताना म्हटलं होतं, ज्या देहाची राख करून जायचंय हे सर्वाला माहीत आहे. जे खाल्लं की विष्ठेत रूपांतर होतंय, उलटीत रूपांतर होतंय हे सर्वाला माहीत आहे. मग काय करू माझं? मन अनावर आवरेना, समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे. रामा, मला हे मन आवरत नाही. मी हताश निर्बल झालोय. तुला काय करता येत असेल तर कर. आता भगवंताला आळवणी घातली. तो सर्व शक्तिमान आहे, हा दृश्य आहे, कुठून तरी मला पाहतोय. तो मला दिसत नाही, पण मला दिसत नाही पण मला पाहतोय. म्हणून दीक्षा काय करते आपल्याला? गुरूंची एक नजर देते जगाकडे बघण्याची. आणि ती नजर ज्याला अभ्यासानं प्राप्त झाली तो एका क्षणामध्ये, जसं कावळा नजर फिरवतो, एकच डोळा फिरवतो आणि डावीकडचा उजवीकडे, उजवीकडचा डावीकडे फिरून सगळं जग बघतो, तसं सूक्ष्म जगाकडे आपण जाण्यासाठी भौतिक जगाचा त्याग करावा लागतो. हेच आध्यात्मिक रहस्य आहे. जसं काही लोकांना खाऊन पिऊन कष्ट करून सुद्धा झोप येत नाही, त्याचं कारण काय आहे? तर चिंताग्रस्त आहे. आणि जो चिंतनग्रस्त आहे त्याला सुद्धा झोप येत नाही. तो सुद्धा माझा हरी कसा असेल, असा असेल, असा असेल. नाम, गुण, रूप, लीला याच्यामध्येच तो अखंड कुत्र्याच्या झोपेनं झोपलेला असतो. श्वान निद्रा म्हणते त्याला, कुत्र्याच्या झोपेनं. समजते? म्हणजे जरा पाऊल पडलं कोणाचंही की डोळा उघडून बघायचं. मालक असेल तर डोळे बंद करायचे, शेपूट हलवायचं डोळे बंद करून. आणि मालक नसेल तर गुरगुरायचं. या अध्यात्मिक जगतामध्ये हे असं आहे. मूळ विषयाला हात घालतो. राजा जनकाला सांगते, कोण? महामुनी अष्टावक्र. एकानं दुसऱ्याला द्यायचं असतं, दुसऱ्यानं तिसऱ्याला द्यायचं असतं, तिसऱ्यानं चौथ्याला द्यायचं असतं. आणि हे जग शहाणं करून सोडायचं असतं, समर्थांचं म्हणणं आहे. मग हे जग वेडं कशानं आहे? शहाणं करून सोडायचं तर हे वेडं कशानं आहे? कारण आजकाल परमार्थ करणारी वेडी आहेत, प्रपंच करणारी शहाणी आहेत. पूर्वीचा काळ असा होता, प्रपंचामध्ये रमवणारी वेडी आहेत, रमणारी वेडी आहेत, मूर्ख आहेत, अज्ञानी आहेत, अडाणी आहेत. पण आता अडाणीच करोडपती आहेत, अरबपती आहेत, नाही का? आणि ते आपल्याला मूर्खात काढतात. राम अष्टावक्रांना समजवायचं आहे, जनका मी तुला काय सांगतोय, सूर्य उगवल्यापासून मावळतीपर्यंत तुझं राज्य असेल, काय हरकत नाही, ठीक आहे. तू दिग्दिगांत राजा आहेस, काय हरकत नाही. पण तुला तू साध्य काय करायचंय?
या परोपकारानं तुला काय होणार आहे का? परोपकारानं तुला काय होणार आहे का? आणि काय होणार असेल तर ते मला सांग. का तर एकच सूर्य सर्व घड्यामध्ये दिसतोय, तसं एकच चिदात्मा जो आहे, एकच तो चराचरात नांदतोय. हे रहस्य समजून घेण्यासाठी मी तुला आता काय सांगतोय ते ऐक. जय जय रघुवीर संत. अध्याय 17. तेन ज्ञानफलम प्राप्तम योगाभ्यास सफलम तथा. हे ज्ञान जे आहे, आत्मज्ञानाचं जे फळ देतं, ते ज्ञान जे आहे ते त्याच पुरुषाला मिळतं. कुठल्या पुरुषाला? ज्याचा योगाभ्यास सुफलित झालेला आहे. अर्थात जसा आपला शिष्याचा आणि गुरुचा संबंध अकाट्य आहे, हे गुरुला माहीत आहे, शिष्याला माहीत आहे का? नाही. जसं भगवंत म्हटले गीतेमध्ये, अर्जुना मी आधी होतो, आत्ता आहे, पुन्हाही असणार. हे मला माहीत आहे, पण तुला माहीत नाही. तुला हे माहीत नाही की आपण वारंवार इथं पृथ्वीवर आलोय. आपलं येण्याचं कारण काय होतं? तर अध्यात्माची गोडी. आणि जे अध्यात्मापासून वंचित आहे त्यांना उपदेश देण्याच्या निमित्तानं, त्यांना मार्गक्रमण करण्याच्या निमित्तानं हा आपला संबंध आहे. मग तिथे मला तुझ्याबरोबर कसं वागावं लागेल, मला त्यावेळेस तर तुझ्याबरोबर तसंच वागावं लागेल. पण त्यावेळेस ते तुला कळलं पाहिजे की ही लीला आहे, आपल्या दोघात नाटक आहे. ते एक निमित्त आहे. म्हणून जनका तेन ज्ञानफलम प्राप्तम योगाभ्यास फलम तथा. फलम तथा पण सफलम तथा. हे आत्मज्ञानाचं जे फळ आहे त्याच पुरुषाला मिळतं आणि त्याच पुरुषाला योग अभ्यास सुपरित होतो, ज्यानं विषय वासनांचा त्याग करून आपली इंद्रिय निर्मळ केली आहेत. मग कसं विषय वासनांचा त्याग कसा करायचा? त्याग होणं अशक्य आहे असं वाटतं आपल्याला, काय हरकत नाही. मग त्याग कसा करायचा? तर त्याच्यातलं मूळचा जो त्याच्यात जो दोष आहे, मूळचा दोष, त्याचं दर्शन करायचं. ठीक आहे ना? आता हे सूर्य एवढेच पुरतात ढगापुढे आपल्या आला, ढगातून निघून आता एवढा सूर्य एवढ्यातच आला. पण चारी बाजूला बघितलं तर सगळं ढगच आहेत, काळकुट्ट आहे. बस तेवढंच एक किरण टाकायचं असतं. आपली एक नजर टाकायची असते त्या विषयाकडं आणि विषयातल्या उणिवेकडं किंवा विषयातल्या दोषाकडं. किती सुंदर वर्णन केलं बघ. तृप्तः स्वच्छेंद्रियो नित्यमेकाकी रमते तुयः. जनक, जो विषय वासनांचा त्याग करतो, मग विषय काय आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. चातुर्मास त्याच्यासाठीच असतो. या पाचापासून अलिप्त राहणे किंवा कार्याकारण त्याचा उपयोग करून बाजूला होणे, संपला. ज्याची गरज नाही त्याला संगात न येऊ देणे. आपल्या विषय वासण्याबद्दल ज्याची गरज नाही त्याला संगात न येऊ देणे, त्याला स्मरणात न ठेवणे. हा ज्ञानकोश त्यावेळेस उघडू लागतो. त्याचा आनंद आपल्या पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा, जसं बाळानं आई म्हटलं की पहिल्यांदा आनंद कोणाला होतो? वडिलाला किंवा आईला. आणि हा शब्द ऐकण्यासाठी दोघे आतुर असतात. तसं पहिल्यांदा तुमच्यातून हे ज्ञान उमलत असताना पाहायला गुरुला फार आनंद होतो, गजब आनंद होतो. जसं एखाद्या श्रद्धाळू सात्विक आईला 12 वर्षानं जर बाळ झालं किंवा बाळ गर्भात राहिले असं कळलं
तर एक विश्व एका बाजूला आणि तिचा आनंद एका बाजूला. बस हे असंच आहे जण का. पण पहिल्यांदा याला विषय वासनेचा त्याग करावा लागतो, तेव्हाच इंद्रिय निर्मळ होते. इंद्रियांचं निर्मळ पण कशात आहे? घराचं निर्मळ पण कशावरून कळतं? अंगणावरून. इंद्रियाचं निर्मळ पण कशावरून कळतं? नजरेवरून आणि जिभेवरून. ठीक आहे, नजरेवरून आणि जिभेवरून कळतं निर्मळ आहेत. ठीक आहे ना. आणि हे सर्वप्रथम कोणाला कळतं? तर स्त्रीला कळतं. मग ती आई, बहीण, पत्नी कुणी असेल किंवा बाहेरची कोणी असेल, तिला कळतं की ह्या प्रेमामध्ये निर्मळपण आहे, या स्पर्शामध्ये निर्मळता आहे. तसं आतेंद्रिय जी शक्ती आहे तिला कळतं की ही इंद्रिय निर्मळ झाली आहेत, तर आता हा आत्मज्ञानाच्या कोशामध्ये प्रवेश करण्यासारखा झालेला आहे. आत्मसुखाच्या, आत्मज्ञानाच्या, आत्मशांतीच्या ठिकाणी प्रवेश करण्याच्या योग्यतेचं झालं आहे. राम तृप्त हा स्वच्छेंद्रिय. आता ही इंद्रिय तृप्त झालीत. मग इंद्रिय खाऊन तरी तृप्त होते किंवा जाणून तृप्त होते. ज्यानं जाणलं हे नाशिवंत एक क्षणभंगूर आहे. 2 मिनिटाची मजा आहे. जिभेची असेल नाही तर जनेंद्रियाची असेल, 2च मिनिटाची मजा आहे. पण त्या कामनेला आवर घालणं ही मोठी तपस्या आहे. पण हे कुणासाठी? ज्याला याची सवय लागलेली आहे त्याच्यासाठी. जो त्या विषयाकडे गेलाच नाही त्याला काय आवर घालायचे? शिखंडीनं काय ब्रह्मचार्य सांभाळायचं नाही का? आणि जो नग्न आहे त्याचं काय वस्त्र काढून घ्यायचं सांगा? त्याप्रमाणे जो निरीच्छ आहे, निरपेक्ष आहे, त्यानं काय इंद्रिय सांभाळायची? त्याला माहीतच नसतं केव्हा खाल्लं, कुठं खाल्लं, कोणाचं खाल्लं. आणि जर काही शरीरामध्ये काय विक्षेप होत असेल तर तो शरीरामध्ये होतोय, अंतःकरणात होतोय, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, अशाही एका स्थितीमध्ये राहतो. म्हणून जे उद्धवाला सांगितलं, जे अर्जुनाला सांगितलंय, जे परीक्षिताला सांगितलंय, कुणी ना कुणी आपल्याला सांगण्यासाठी या पृथ्वी तळावर भगवंत त्याची सोय करतात, नक्की करतात. राम त्याच्याकडे पाहण्याची नजर आपली कुठली आहे? जसं स्त्रीकडे पाहताना तरुण असेल, देखणी असेल, तिच्याकडे पाहताना नजर कशी असते, बस तशीच एक ज्ञानाची नजर असते. ती आतून भगवत कृपेनं भरलेली असते आणि बाहेरून विरक्तीनं भरलेली असते. आणि या नजरेचा आनंद आणि सुख जो पोचलाय त्यालाच कळतं. बाकीचे कर्णप्रिय आहेत, म्हणजे कानानं ऐकतील, हो म्हणतील आणि सोडून देतील. पण हाच जन्म ज्याला शेवटचा करायचे, त्याला रात्रीची झोप लागत नाही, दिवसा अन्न गोड लागत नाही. आणि सतत अंतर्मुक्तेनं एक बाहेर नजर काहीतरी शोधत असते. राम जनका हा विषय वाचण्याचा त्याग करून आपली इंद्रिय ज्याने निर्मळ केली, तोच स्वतःच्या स्वमध्ये राहू शकतो. स्वमध्ये. ते स्व काय आहे ऐका. ते स्व काय आहे? तर ते स्व जे आहे त्याला शास्त्रानं आत्मराज्य म्हटलंय. ठीक आहे ना. मग ह्या स्वमध्ये, या आत्मराज्यामध्ये ज्याने प्रवेश केला त्यांना इच्छा नसताना सर्व करावं लागत असतं. आणि हे त्यांचं कर्तव्य नव्हे. तसं करावं लागणं हे त्यांचं कर्तव्य नाही. मग प्रकृती त्यांच्याकडून हे करून घेत असते. नाही का. उदाहरण सांगतो तुम्हाला. आपल्या आत्मस्वरूपामध्ये संजीवन अवस्थेमध्ये बसलेत ना माऊली, महाविष्णू बसलेत की नाही? पण ते हरिपाठ सांगून गेले की ते ज्ञान मला निवृत्तीने दिले.
निवृत्तीने दिले माझे माझे, ते मला माझ्या गुरुने निवृत्तीने दिलेलं आहे. मग असे संजीवन अवस्थेत बसलेले एकादशीच्या निमित्तानं किंवा या वारीच्या निमित्तानं देवशैनीला देव आता योग निद्रेत जातील, त्याच्या आधीच आपण दर्शन करून येऊया, याचं नाव वारी. त्या वारीला जाऊन दर्शन करून येतात. हे असे स्वमध्ये रमणारे नाही का. काल कुणी आपल्या गाडीत म्हटले महाराजांच्या बापूंच्याकडून येताना जाऊया का आपण, म्हटले तसंच माऊलींचं दर्शन करूया. मी म्हटलं माऊली नाही तिथं आता, माऊली वारीला गेलेत. हा भाव नव्हे, ही सिद्धता आहे. सिद्धता म्हणजे कळलं, म्हणजे ते तेच आहे हे सिद्ध, तो मीच आहे हे सिद्ध. समजते का? ही सिद्धता आहे की ते आता तिथं नाहीत आणि आपण जाऊन काय करायचं. तुम्ही नमस्कार करणार ते समाधीला, पण समाधीत सुद्धा नाहीत. समाधीतूनच सूक्ष्म रूपानं बाहेर येऊन आपल्या इष्टच्या दर्शनाला गेलेत. आता हे तुमची इच्छा आहे की भोंज्या शिवून यायचं, बस काम संपलं नाही का. तुझ्यावर आता राज्य आलंय, तू रडलास तरी जा आणि भोंजे शिवून ये. तर ही भोंजेगिरी पुन्हा भोंदूगिरी होते आणि आपण परमार्थ ज्ञानापासून वंचित राहतो. समजते? म्हणून ह्या ज्या जगातून आपल्याला जायचं आहे हे नक्की आहे, नक्की म्हणजे करोडपटीनं नक्की आहे, तर मग आधी व्यवस्था का करू नये. आणि ती व्यवस्था करण्यासाठी तुला मी काय सांगतोय की हे पहा, जे असे विषया वासनेचा त्याग न करता, इंद्रिय निर्मळ न करता स्वराज्याची अपेक्षा करतात, ते स्वराज्य त्यांची उपेक्षा करतात, त्याला तिथंपर्यंत जाऊ देत नाही. नाही का? जसं काल गुरुदेवांना आम्ही भेटायला चाललो होतो, दारावर एक पार्षद होता त्यांचा, नाही त्यांना आज जाऊन दिलं. लाख विनवणी केलं, नाही नाही नाही, मला ते निमित्त नाही, मला त्यासाठी नेमलंय. मग हे बाकीचे तर आज जातात, नाही ती त्यांची लोक आहेत. अरे बापरे, सर्व एकच आहे पण ती त्यांची लोक आहेत. मग आता आदेश कोणाचा पाहिजे? स्वयं त्यांचाच पाहिजे. त्यांनी सांगू द्या, त्याला बोलवा, आम्ही सोडतो. सांगावं लागलं, बरं ठीक आहे, त्यांना सांग स्वानंद काका आले, त्यांना भेटायचंय. कोण? अजून त्यांचा जो अंगद पार्षद आहे त्याला. घटना काय घडते? विषय वासना असाच खेळ खेळतात आपल्याबरोबर, आपल्याला स्वमधून उचलून टाकून देतात. म्हणून भगवंताला बी सांगावलं, स्वधर्म निधर्म शिव. कुठला आपला धर्म स्वधर्म आहे? साध्या साध्या भाषेत आपल्या संतांनी सांगितलं, कोणाशी वैर करू नको, कोणाशी दोस्ती करू नको, तरच तू स्वमध्ये जाऊन निरांत राहशील. ना काहुसे दोस्ती, ना काहुसे बैर. भगवंता ते समोहम सर्वभूतीशी, मला सगळी समान आहेत, पण आपल्या आपल्या योग्यतेनं जवळ आणि दूर याचा अनुभव घेतात. या सर्व अनुभवापेक्षा श्रेष्ठ अनुभव काय आहे ते स्वात्मारामी, आपल्या आत्मारामामध्ये बसलेला आहे. मला त्याच्यापाशी यावं लागतं, भगवंताचं मत आहे. त्याच्या समाधीचा, त्याला समाधीतून जागं करावं लागतं किंवा त्याच्या समाधीचं रक्षण करावं लागतं मला, जो आपल्या स्वमध्ये आहे. राम सांगायचे काय? तर अशा स्वमध्ये जाण्यासाठी यत एकेन तेणेदम पूर्णम ब्रह्मांड मंडलम. पण हे जनका, या संसारात तत्वविज्ञ ज्ञानी, जो तत्वाला जाणलेला, ज्यानं स्वला जाणलेला आहे, तो कधी खेदाला प्राप्त होत नाही बाबा. खेद कोणाला होतो? ज्याला भेद कळतो त्याला. ठीक आहे ना? ज्याला भेद कळत नाही त्याला खेद का होईल? अरे स्त्री झोपली काय पुरुष झोपला काय, काय फरक पडतो त्याला?
कुठली तरी कथा ऐकली, मला आठवत नाही तर कोणाची होती, की तुम्ही ब्रह्मज्ञानी होण्याचं तुमचं काय असं म्हणजे असं काय तुमच्यावर विशेष कृपा केली. तर म्हटलं माझा भेद गेलेला आहे. मग ते संन्यासी आले होते, म्हटले त्यांना सांगतो, म्हटलं तुम्हाला सकाळ बाकीचं सगळं सांगतो. मग त्यांना भोग दिला आणि राजमहालामध्ये झोपायला लावलं आणि रात्रीची आपली राणी त्यांच्या बिस्ताऱ्यावर पाठवली. काय ते मी संन्यासी आहे, मी तिला स्पर्श करू शकत नाही, हे योग्य नाही, हे भ्रष्ट आहे असं समजून त्या मागं सरकत पलंगावरून गेला आणि शेवटी खाली पडला. राणी उठून निघून गेली. सकाळ जनकच होतं ना, त्यांना जाऊन विचारलं की हा खेळ माझ्याशी का खेळला. मी तुम्हाला एवढंच विचारलं होतं, तुम्ही एवढं सगळं राज्य सांभाळताना तरी ब्रह्मज्ञानी कसं, हा खेळ माझ्याशी का खेळला. त्याने सांगितलं मी काय खेळला, तूच तुझ्याशी हा खेळ खेळतोयस, त्याला कारण भेद आहे. आणि भेद आहे म्हणून तुला खेद आहे. काय अरे, जशी भिंत तशी स्त्री, पण तुझ्यामध्ये भय आहे म्हणून अभयम सतोषते. जोपर्यंत ती भीती जात नाही तो तुझ्यातला निर्भय नादाचा सिंह गर्जना होणार नाही. त्याची सिंह गर्जना होते जो त्या तत्वाला पोचलेला आहे. मग जर तू त्या तत्वाला पोचला असतास तर तुझ्या नजरेनं ती स्त्री माता बी दिसली असती, अन्यथा तुझ्या नजरेनं ती घायल झाली असती, निघून गेली असती. म्हणून एक नजर आणि दुसरं प्राण हे तुमच्या दोन प्रचितीची निमित्त आहेत. ठीक आहे. काय सांगते तिथे जनकाला, यत एकेण तेणेदम पूर्णम ब्रह्मांडम अमंडलम. ब्रह्मांड मंडलम. हे पाजनका, संसारात तत्वविज्ञानी तो कधी खेदाला प्राप्त होत नाही. पण खेद का तर भेद आहे. खेद का भेद आहे. असं का तर तो कारण जाणतो. यत कदाचित जगत्यम तत्वज्ञो हंत खिद्यती. अरे बाबा, तो खेदाला का प्राप्त होईल ज्यानं जाणलेलं आहे. खेद आणि भेद त्याला आहे जे हे जाणत नाही. कारण तो जाणतो की माझ्या एकट्यानेच हे सर्व विश्व व्यापलेलं आहे. जसं सूर्याला माहित आहे, मी पाण्यात दिसलो काय, मी घड्यात दिसलो, मी दुधात दिसलो, माझं प्रतिबिंब कुठेही दिसो. ठीक आहे ना, कुठेही दिसो माझं प्रतिबिंब. समजा ना. पण खरेपणाला बिंबच कारण आहे. नाही, खरेपणाला बिंब कारण आहे. तसं आत्मसाक्षात्काराला तुझं स्वयंच्या द्वारा स्वयंला प्राप्त होणं हेच कारण आहे. आपणच आपल्याला प्राप्त होत असतो. तोच सूर्य ज्यावेळेस नदीत दिसतो, घड्यात दिसतो, तोच सूर्य मावळतीला गेला की खेचून आपण आपल्यात येतो. तसं या जगाकडे बघण्याची दृष्टी मिळाली की जगाकडे तो आनंद आणि प्रेम रूपानं पाहतोयस आणि पुन्हा तुझ्यामध्ये येताना शांती रूपाने येतोयस. हेच तुझं येणं आणि जाणं आहे, देणं आणि घेणं आहे. काय होतं वाक्य बापूंचं? म्हणजे जे पेराल ते उगवेल. प्रेम दिलं प्रेम मिळेल,
शक्कर खिला शक्कर मिले, टक्कर खिला टक्कर मिले. ये नेकी का बदला नेक है, बदी को बद मिले. सारे एवढं सांगायचं. आपण जे पेरतो तेच उगवतं आणि तेच आपल्याला घ्यावं लागतं, इच्छा असो अथवा नसो. म्हणून कर्म करण्याला स्वातंत्र्य आहे, फळाला नाही. गीतेचं सार नाही का. त्यावेळेस रडू नको आणि मनानुकूल झालं तर हर्षित होऊन वाहून जाऊ नको. दोन्ही गोष्टी कर. असो. पुढं म्हणतात की हे का तुला सांगतो जनका, एकट्यानेच हे सर्व विश्व आपल्याला, याचा अनुभव कसा घ्यायचा. हे विश्व एकट्यानंच व्यापलं आहे, याचा अनुभव कसा घ्यायचा. हा, कसा घ्यायचा अनुभव, कसा घ्यायचा. तर एकाच वेळ तुम्ही ऐकताय, एकाच वेळ पाहताय, एकाच वेळ प्राण घेताय, एकाच वेळ हात हलवताय, एकाच वेळ पाय हलवताय, एकाच वेळ लिहिताय, एकाच वेळ बोलताय. त्या प्राणाला कळतं हे सगळं केवळ माझ्यामुळे चाललेलं आहे. ठीक आहे ना. मी यातून निघालो, संपलं. कुठली इंद्रिय कार्य करतील नाही. मी यातून निघालो, सगळं संपलं. तसं हृदयामध्ये मी तुझ्या निवास करतोय, तो जर बाहेर निघालो तर घरच्यांनाही कळतं, डॉक्टरला बी कळतं हे आता जाळायच्या योग्यतेचं आहे, याचं काहीच उपयोग नाही. आता आनंद काय घ्यायचं आहे. जनकाला एवढंच सांगायचं, तू एवढंच कर. अष्टावक्रमध्ये मला तुला एवढंच सांगायचं आहे की मी उपदेश करू देत, महादेवाना करू देत, ब्रह्मदेवाना करू देत, विष्णूनी करू देत, कुणीही करू देत, पण आपली योग्यता आपण तयार करावीच लागते. नाही, आपल्याकडे योग्यता नसेल तर पुढचा सुद्धा तुम्हाला वरवरचं देतो. जसं आपण काल ऐकलं, वरवरच ऐकलं आम्ही काल. आणि तर ते वरवरच त्यांना माहित आहे, जो रमलेला आहे तो येणार नाही आणि आला तर थांबणार नाही. का तर प्रेम आहे म्हणून आला नाही गेला, बस संपलं. ती एक औपचारिकता असते. नाही खाली देत पत्रिकेवर आहेर स्वीकारले जाणार नाहीत. रे तुमची उपस्थिती हाच आहेर आहे, बस तसंच आहे. तसंच हे आहे राम. म्हणून जनका पुन्हा तुला सांगतो, तू एवढंच कर, तू एवढंच कर. खेद द्वैताने होत असतो आणि ते द्वैत मिटव. म्हणून भेद तिथं खेद. खेद हा द्वैताने होत असतो. अद्वैत असल्यावर खेद कसला सांग. खेद कसला. पुन्हा सांगतो तुला, हे विश्व आनंदासाठी आहे, सुखासाठी नाही, भोगासाठी नाही. हे ज्यांना कळलं ते ज्ञानी, ज्यांना नाही कळलं ते अज्ञानी. संपलं, बस. नाही का. या पलीकडे काहीच नाही. जनका हे बघ, न जातु विषया केपी स्वारामम हर्षंती. मी तुला एवढंच सांगेन, मधुर रसाच्या सल्लकी नावांच्या वेलीचा चारा जर गाईला खायला मिळाला तर कडू असलेल्या कडुलिंबाचा पाला हत्ती खाईल का, गाई खाईल का. खात नाही. त्याप्रमाणे जो आत्मानंदामध्ये रमतो, रममाण झाला, रममाण झाला, त्याला विषयाचा आनंद आनंदित करू शकत नाही. म्हणून पत्नी सुंदर आहे, कुरूप आहे, कशी आहे, इकडे त्याचं लक्षच नसतं. काय विषय, भोग, शब्द, स्पर्श, रूप, तिकडे बिलकुल तो जायलाच मागत नाही. म्हणून हे जनका, ज्या पुरुषाला गतकालामध्ये भोगलेल्या भोगाबद्दल आसक्तीपूर्ण स्मरण होत नाही किंवा न भोगलेल्या भोगाबद्दल
आकांक्षा निर्माण होत नाही, परंतु जो आपल्या आत्म्यातच तृप्त असतो असा पुरुष संसार सागरात विरळाच आहे. मला वाटलं मोठं आहे, पण राम हे बघ जनका, तो पुरुष कोण आहे? तो ब्रह्मनिष्ठ आहे. तो पुरुष कोण आहे? सिद्ध पुरुष आहे. तो संत पुरुष आहे. अशा पुरुषाला गतकालाच्या भोगलेल्या पाठीमागे काय भोगलं त्या भोगाबद्दल आसक्ती बिलकुल होत नाही, आसक्तीचं स्मरण होत नाही. उदाहरण, पराशर ऋषींना एक स्त्री भेटली, मत्स्यगंधा. कामनेची पूर्तता झाली आणि पुन्हा असं निघून गेले की पुन्हा फिरून पाहिलं नाही तिच्याकडं. राम प्रभूंच्या बद्दल तेच सांगतात. एकदा सीतेचा त्याग केला आणि तद्विस्मरणे आपल्या आत्मस्वरूपामध्ये बसले. म्हणून कडुलिंब या विषयाला म्हटलेलं आहे. पण काही लोक म्हणतात ते कडुलिंब सुद्धा नाही का गोड घालून गोड करून खातात. तसा हा संसार आहे. संसार हा आहे. कडुलिंबाला सुद्धा पाडव्याच्या दिवशी गुळ घालून गोड करून खातात. का? तर रोग निवारणासाठी. तसा हा संसार भोग निवारणासाठी आहे, भोग भोगण्यासाठी नाही. जनकाला एवढं सांगायचं आहे. राम जनकाला एवढं सांगायचं, या जगात मुमुक्षू आकांक्षा करणारे अनेक प्रकारचे पाहायला मिळतात. म्हणजे या सत्याच्या, धर्माच्या, मोक्षाच्या, आनंदाच्या वाटेनं जाणारे जे आहेत अशा अनेक प्रकारचे पाहायला मिळतात. पण भोग आणि मोक्ष यांच्या आकांक्षा रहित आणि परब्रह्मेच्या बाबतीत असे कामना रहित स्थित पुरुष मला खूप क्वचित सापडतात. भगवंताचं तेच म्हणणं आहे, कशी देती सहज रेशू. कुणीतरी मला एकदा विरळा भेटतो. का? तर तुमच्या परीक्षा सुद्धा होतात. तुम्हाला ज्यावेळेस गर्व होतो की नाही मी जिंकलोय, बांध बाबा ती असली गर्वर, तर ती गर्वाला पण जाईल तिथं. बांध केलं नाही का? खालच्या बाजूला बांध तिथं. नारायण हे बघ शिष्या, पुन्हा सांगतो तुला, या जगामध्ये मुमुक्षु जे आहे, मोक्षाची इच्छा करणारे, ऐक इकडे, मोक्षाची इच्छा करणारे जे आहेत, मोक्षाची आकांक्षा अपेक्षा करणारे आहेत, हे पुष्कळ आहेत. पण तो विषय असा आहे की आम्हाला इथलंही पाहिजे आणि तिथलंही पाहिजे. मग तसं होत नसतं. जागेपण आणि स्वप्न हे एकाच वेळ कधी नसतं. जागेपण आणि स्वप्न हे कधी एकाच वेळी मिळत नाही. हां, त्याप्रमाणे जनका, तुला मोक्ष हवा असेल तर भोगीचेचा त्याग कर, संग्रहाचा त्याग कर. भोग आणि संग्रहाचा त्याग कर. कारण आशा ही सर्व दुःखानं कारणं बंधमोक्षयो. तू परब्रह्माच्या बाबतीत, परमतत्वाच्या बाबतीत तुला निष्काम, निर्वैर आणि निरीच्छच व्हावं लागेल. हे मूळ सूत्र आहे. वेदांताचं बी आहे, पुराणाचं बी आहे आणि महापुरुषांचा बी सिद्धांत हाच आहे. निर्वैर व्हावं लागेल, निरीच्छ व्हावं लागेल, निरपेक्ष व्हावं लागेल. का? तर सर्वच अज्ञानी लोक तुम्हाला वेदांत शिकवतात. झालं काय, मेल्यावर काय घेऊन जातोय का, हायत्यावर करावं लागतंय, खूप पळवाटा सांगतात. पण परब्रह्मेच्या बाबतीत कामनारहित जो होतो, कामनारहित जो होतो असा स्थितप्रज्ञ पुरुष खूप दुर्लभ आहे. पण आहे, तो दुर्लभ आहे. कशी देते आहे, पण आहे. क्वचित एखादा, पण आहे. म्हणून हे शिष्या, या जगात असा पुरुष दुर्लभ आहे की जो धर्म, अर्थ, काम, मोक्ष तसाच जगणे आणि मरणे
धर्मार्थ काम मोक्ष, तसाच जगणे आणि मरणे या दोन गोष्टीबद्दल उदासीन आणि कामनारहित असतो. जो जन्म मरणापासून सुद्धा लांब आहे आणि धर्मार्थ काम मोक्षापासून सुद्धा लांब आहे. आणि हे कोण आहे? तो सिद्धीला गेलेला पुरुष आहे. का बरं? नीट ऐका. इथं शेवट करतो. ऐका. जो हे चार पुरुषार्थ धर्मार्थ आणि काम मोक्ष, जोपर्यंत अज्ञानी आहे तोपर्यंत धर्मार्थ काम मोक्ष या पुरुषार्थाला तो किंमत देतो. एखाद्या साधू संतांच्या आणि सिद्धांच्या संगतीमध्ये गेला की त्याला कळतं मायावी जगामध्ये हेही मायावीच आहे. पण म्हणून भोगण्यात वेळ घालवत नाही आणि संग्रह करण्यात वेळ घालवत नाही. कारण एकदा हे मायावी म्हटलं की त्यात सर्व मायावी आलं. आणि राहिली जन्म मरणाची गोष्ट, तर मरण ज्याचं होतं त्याची त्यानं विभक्ती केलेली असते. भक्तीच्या वाटेनं जाऊन विभक्ती करायची असते. ठीक आहे ना? त्याने त्याची विभक्ती केली असते. मरणारं जे आहे ते मला माहीत आहे आणि जन्माला कोण आलं तेही मला माहीत आहे. म्हणून ह्या बाह्य उर्मी आहेत. जन्म मृत्यू, क्षुधा तृष्णा आणि शोकमोह या 6 उर्मी आहेत. मग व्यवहारी लोक भांडताना सुद्धा म्हणतात नाही, जुना शब्द आहे तो, भांडणात हवा पाहिजे. तुला पार काय उर्मी आली काय म्हणायचे? ठीक आहे, इकडे ये. ठीक आहे. जे शंकराचार्याने आपल्या शिष्यांना उपदेश केलाय तोच पुन्हा शेवटी इथं उपदेश करतात की हे शिष्या, धर्म अर्थ काम मोक्षेषु जीविते मरणे यथा. तुला जर ह्यातून बाहेर पडायचं असेल, बरं का, तुला यातून बाहेर पडायचं असेल तर 2च मार्ग आहेत. एक उदासीनता तत्वासार आहे आणि मना कामना दुष्ट कामा नये रे. पहिलं कामनारहित हो आणि कामनारहित झाल्यानंतर उदासीन हो, किंवा उदासीन होऊन कामनारहित हो. ऐकताय का तुम्ही? समजतंय? म्हणून प्रत्येक महापुरुषाची या जगाकडे पाहण्याची नजर उदासीनतेची असते, निष्कामतेची असते. हे गुप्त सूत्र सांगतोय, पण ते प्रकट आहे सिद्धांच्यापाशी. ठीक आहे ना? आतूनच ते निष्काम असतात, निरीच्छ असतात, निरपेक्ष असतात. कुणाकडून सुद्धा, वस्तू व्यक्ती पदार्थाकडून ते निरीच्छ आणि निष्काम असतात. कारण ती उदासीनता त्याने पचलेली असते. ती उदासीनता काय आहे? काय आहे तर अंतर्मुक्तीच्या द्वारा आपल्या आत्मसंधानात अखंडते स्थित असतात. ठीक आहे ना? हां, काय ओम बोलतील, राम बोलतील, ओम बोलतील, पण वारंवार ते त्याच्याशी तदाकार असतात. ऐकतोय का? ते त्याच्याशी तदाकार असतात. फिरून जसं आपला आवडत्या विषयाकडे आपली नजर जाते, बुद्धी जाते, लक्ष जातं, मन जातं, तसं ते वारंवार उदासीनतेकडे आणि निष्कामतेकडे वाहत असतात. बस संत संघातून हाच अकाट्य लाभ होतो आणि म्हणून संत संघ श्रेष्ठ आहे. जनकाला पुन्हा सांगतेत, जो कोणी पूर्ण झाला तो संत संघानेच झालेला आहे. मग पूर्वजन्मीच्या सुकृतानं असेल किंवा या जन्मीच्या पुरुषार्थानं असेल, पण पूर्ण जो झाला तो त्याच कारणाने झाला. म्हणून आज जे दिंडीच्या वाटेनं चाललेत त्यांनी तेच केलं. तुकोबा काय आणि माऊली काय, एकनाथ काय, नामदेव काय, हे त्याच वाटेनं पूर्ण झाले. पुन्हा तुला सांगतो म्हणते, या विषयावर तुला स्थिर व्हायचं असेल, निर्विषय व्हायचं असेल, निरीच्छ व्हायचं असेल, निरपेक्ष राहायचं असेल तर मार्ग एकच आहे, उदासीनता आणि कामनारहितता. म्हणून जे मन ज्या कामनेकडं, कामनेच्या द्वारा तुला घेऊन जातं तिथून त्याला माघारी आणणं हे तुझं काम आहे. ठीक आहे?
सकाळी मूल खेळायला गेलं की 10 वाजता आम्हाला आईवडील त्या खेळातनं माघारी आणायचे आणि शाळेत पाठवायचे. त्या संस्काराचं फळ काय झालं तर उदरनिर्वाहाची आणि योगक्षेमाची काळजी आईबापाला लागली नाही. ती स्वयंभू आपल्याला प्राप्त झाली आम्हाला, नाही का. भरती झालो, नोकरी केली, माघारी आलो, पेन्शन खातोय. आईवडील निष्काम झाले, आता निरीच्छ झाले, निरपेक्ष झाले. पण त्यासाठी त्यांनी भगवंताला नमस्कार केला किंवा घातलेल्या संस्काराचं फळ काय तर मुलगा सुखानं जगतोय, 1 वेळची भाकरी खातोय, 2 वेळची खातोय. तसं प्रत्येक शिष्याच्या बाबतीत गुरूंना असंच वाटतं की तुम्ही स्वयंभू निर्भर व्हा, या संस्काराला पचवा आणि आत्मस्वरूपाच्या वाटेनं जाण्यासाठी संत संघाच्या द्वारा तुमचं ते पूर्णत्व सिद्धीला न्या. तुम्ही कसे पूर्ण आहात ते पहा, तुम्ही का पूर्ण नाही ते पहा. याचंच नाव सत्संग. म्हणून नका. मूळ गोष्ट पुन्हा सांगतो, उदासीन आणि कामनारहित होणारा तोच इथला अधिकारी आहे. केवळ धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाचे पुरुषार्थ करतो, बाह्य जगाला जो दाखवतो किंवा जन्ममरणाला सत्य मानतो, तो याचा अधिकारी नाही. म्हणून पुन्हा सांगतो तुला, आत्मज्ञानाचं फळ त्याच पुरुषाला मिळतं. त्याच पुरुषाचा योग अभ्यास सुफलित होतो ज्याने विषय वासनेचा त्याग केला आणि आपली इंद्रिय निर्मळ केली. तोच आपल्या स्वमध्ये एका क्षणात जातो आणि एका क्षणात या जगात येतो. म्हणून हे तू त्या सत्पुरुषांच्या आश्रयानं प्राप्त कर. माझा तुला हाच आशीर्वाद आहे. आणि गुरुकृपेनं आपल्याला तो आशीर्वाद अनेक संतांच्याकडून वारंवार मिळतोय आणि त्याचे अधिकारी आपण आहोत. म्हणूनच आपल्याला गुरुकृपा वारंवार अनुभवण्यासाठी अभ्यासही नको कोणते, तुला अभ्यासच करावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. जय जय राम 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 राम.